दरवर्षीप्रमाणे यंदाही धर्मवीर आनंदीघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील तुकाराम मैदानावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव 2025चं आयोजन करण्यात आलंय। या चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जल्लोष, धमाल, मस्ती, गाण्यांचं या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी भक्तांनी मोठ्या उत्साहात गाणी गायली आहे। यावेळी उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी व भाविकांनी 108 प्रदक्षिणा नवकुंडी महायज्ञाला घातल्यात। चैत्र नवरात्रीच्या येत्या 9 दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। यात दररोज महायज्ञासोबतच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलं असून सध्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। तसेच महाप्रसादाचा व महाभंडाराचा देखील लाभ हजारो भक्तगण दररोज घेत आहेत। आज या चैत्र नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस आहे आणि या चैत्र नवरात्राचा आज मला 13 वर्ष झाले। धर्मवीर श्री आनंदीघे प्रतिष्ठानचे तर्फे हे जे आम्ही चैत्र नवरात्र आयोजन करतोय आणि आमचे प्रेरणास्थान श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य जे आमचे प्रेरणास्थान आहेत आणि जे आयोजक आहेत तुम्ही हे बघताय किती श्रद्धाळू या देवीच्या दर्शनासाठी रोज येतात आणि या चैत्र नवरात्राच्या आणि नवचंडी महायज्ञाचा सगळे लोक आनंद घेतात। तर आम्हाला पण त्यांच्यात आनंद वाटतो की एवढे लोक इथे येऊन या नवरात्राचा लाभ घेतात। तर भंडारा पण ठेवला आहे, किती लोक होते? डेली कमीत कमी सकाळ ते रात्रपर्यंत हे भंडारा चालू असतो आणि कमीत कमी दिवसभरात 10 ते 12 हजार लोक हा भंडाऱ्याचा लाभ घेतात। तर नवकुंडी यज्ञाचा तुम्ही इथे घेतलेला आहे, तर त्याला कसा प्रतिसाद आहे? 108 वेळा काय त्यांची माने बघा, बरेच लोक आहे, बरेच लोकांची काय जे पण मनात असेल ती त्याची जी मनोकामना पूर्ण होते आणि मी हे डोळ्यांनी बघितलंय की जे लोक इथे मागतात तर त्यांना ते 100% ती देवी त्यांची मनोकामना पूर्ण करते आणि ज्या पहिल्या वर्षी जे लोक येऊन मागतात आणि त्यांना जे मिळतोय तर ते लोक कंटिन्यू आता पण बरेच लोक आहे मी 13 वर्षापासून बघतो की ते पण येऊन बसून आणि यज्ञाचा लाभ घेतात। तर आज दुसरा दिवस आहे, 7 दिवस बाकी आहेत, तर भक्तगणांना काय आवाहन करू? भक्तगणांना मी हेच सांगेन की बाबा आज जे तुम्ही या प्रतिसाद देताय असं प्रतिसाद देत राहत त्यांच्यामध्ये आमचा पण उत्साह वाढत आहे आणि आमचा उत्साह वाढला तर म्हणजे हा कार्यक्रम अजून पुढे चांगला तर आहे, अजून ते चांगल्या ह्याच्यात आम्ही घेऊन जाऊ शकतो।